2 दिवसापूर्वी माझं आधार आणि पॅन कार्ड मिळत नव्हतं. तिने मला सांगितलं की तुला नागिण झालीये. फक्त व्हिडिओच्या वेळेला हे होतं या कॅमेराच्या ते काय म्हणतात त्याला. हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ऑडिशनच्या आधी कशी तयार होते. मेकअप नको लागायला भाई. बर्फ एक माझ्याकडे ते रोल ऑन टाईप एक गोष्ट आहे, बट आय एम टू लेझी टू यूज दॅट. आणि माझं घर मी आत्ता रिसेंटली शिफ्ट केलं, त्यामुळे माझ्या खूप गोष्टी गायब आहेत. 2 दिवसापूर्वी माझं आधार आणि पॅन कार्ड मिळत नव्हतं आणि मी फोन केला आईला, म्हणलं आई चुकून तुझ्याकडे दिलं आहे का वगैरे. खूप बोलणी खाल्ली आईची, खूप बोलणी खाल्ली. बर्फ लावताना काहीतरी एक कॉटनचं कापड किंवा काहीतरी जवळ ठेवा, म्हणजे तुमच्या हाताला बर्न नाही होणार. मला आठवतंय माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला शोल्डर पेन होतं खूप, तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की यूज आईस पॅक. तर मी कारण खूप पेन होत होतं, तर मी आईस पॅक वापरायला घेतला आणि एके दिवशी मी रात्री झोपताना आईस पॅक ठेवून झोपले. 4-5 दिवसानंतर रादर त्या द व्हेरी नेक्स्ट डे मला असं जाणवलं की काहीतरी खाज येते इथे मागे आणि जरा जळजळ करते म्हटल्यानंतर मी अजून एक आईस पॅक लावला आणि तरीही ते जळत होतं. 4-5 दिवस झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ओके आपल्याला काहीतरी झालंय. मग मी एका डर्मॅटकडे गेले. तिने मला सांगितलं की तुला नागिण झाली आहे. शी डिड नॉट टच इट नथिंग. तिने असं काही जवळून खूप बघितलं नाही, जस्ट जनरल तिने बघितलं. मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, कोणत्याही डर्मॅटकडे जाताना काहीही तुम्हाला स्किनचं काहीही वाटलं, जस्ट मेक शुअर की तुम्ही करेक्ट डर्मॅटकडे जाल. मी माझा जो डॉक्टर आहे सगळ्यांनाच माहिती आहे ॲक्च्युली, तो आता गेली 10 वर्ष माझा डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर योगेश वैशंपायन. सो त्यांना फोन केला मी, योगेश दादाला सांगितलं, त्याला मी फोटो पाठवला. त्याला म्हणाले की असं असं आहे आणि मला इथे जरा त्रास होतोय, जरा जळतंय. त्याने मला विचारलं की तू काय केलं होतंस. तर मी त्याला सांगितलं की मला जरा दुखत होतं म्हणून मी आईस पॅक लावला होता. तर तो म्हणाला की तुला आईसमुळे तुझी स्किन बर्न झाली. सो हे पण होतं आणि खूप वियर्ड होतं. मला अजूनही माझ्या पाठीवर डाग आहे त्याचा. म्हणजे बर्फसुद्धा आता जरा काळजीपूर्वक हाताळा असं मी सांगेन. प्यायच्या पाण्याने बर्फ भरून घ्यायचा आहे, म्हणजे तो ट्रे, आईस ट्रे. ओके, खाली पडलेला वापरू नका. खूप ठाकटूक काहीतरी चालू आहे माझ्या बिल्डिंगमध्ये काम. चेहऱ्यावरची सूज कमी होण्यासाठी फक्त व्हिडिओच्या वेळेला हे होतं या. एरवी मी आईस लावते त्यावेळेला एकदम बरोबर सगळं असतं. फक्त व्हिडिओच्या वेळेला हे असं 5 वेळेला पडणं वगैरे, एवढी हेंद्रट नाही आहे मी. ओके, सो बर्फ लावून चेहरा डॅप करून झालेला आहे. आता सिरम किंवा मी एक्झॅक्टली काय लावते, तुम्ही यात बरेच असे प्रॉडक्ट्स बघाल जे मी स्वतः प्रमोट केलेले आहेत. सो मला फरक पडला आहे लॅक्मेचा. तुम्ही तुमच्या अगेन परत एकदा कॅमेरा वाकडा लागलाय, परत टिल्टेड झालाय माझा फोन. बस आता जरा झोल आहे माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे आणि मी मागे माझ्या कॅमेराच्या ते काय म्हणतात त्याला, दॅट सक्शन थिंग ती लावलेली आहे आणि त्यामुळे माझा कॅमेरा सारखा असा होतो. सो तुम्हाला जर असं वाटलं की मी जे काही करते या व्हिडिओमध्ये ते मी काहीतरी चुकीचं लावते किंवा माझी पद्धत चुकीची आहे, प्लीज फील फ्री टू टेल मी कमेंट्समध्ये. मी सगळ्या कमेंट्स वाचते. ओके, डन विथ दिस. आता मॉइश्चरायझर मी ॲक्च्युली बरीच वर्ष सेटाफिल यूज करते.
मी आधी क्रीम्स लावताना असे लावायचे, असे असे. मग मी काही व्हिडिओज बघितले, त्यावरती मला कळलं की ओके, यूट्यूब व्हिडिओज, की आपण इतकी वर्ष हे सगळं चुकीचं करतोय. 2 मिनिट थांबूयात. आफ्टर मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन झाल्यानंतर कंपल्सरी तुमच्या मेकअपच्या आधी जे तुम्ही अजिबातच अवॉइड नाही केलं पाहिजे, दॅट इज प्रायमर. लेट्स गो विथ प्रायमर. कुठलंही प्रायमर तुम्ही यूज करू शकता, असं काही स्पेसिफिक नाही आहे. मला माहीत नाही. आणि अबाउट सनस्क्रीन जे लोक बोलतात की तुम्ही कंपल्सरी पाहिजे, म्हणजे तुम्ही बाहेर जाताना तर लावायलाच हवं, बट एरवी पण तुम्ही घरात बसल्यावर तुम्ही लावायला पाहिजे असं म्हणतात. काही लोक म्हणतात की सनस्क्रीन अजिबात यूज नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे. आय डोंट नो त्याचं गणित, पण मी मेकअपच्या आधी तरी या गोष्टी फॉलो करते. एरवी घरी बसल्यावर तर तुम्ही मला पाहिलंच आहे, म्हणजे की ब्रश करते हीच खूप मोठी गोष्ट आहे. परत 2 मिनिट थांबूया. प्रायमर झालेलं आहे सेट. बेसिक आय मेकअप करूयात. खूप नाही करायचं आहे ऑडिशनसाठी, आपापल्या रिक्वायरमेंटनुसार करायचं. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की मी अजूनही मेकअप शिकतीये. आधी बेस करतात, मग आईज करतात. व्हॉट एव्हर सूट्स यू. खूप लाईट आणि हलका मेकअप करायला आवडतो मला एरवी. आज मी फक्त कन्सिलरच वापरणार आहे. बेस वगैरे मी खूप करणार नाही आहे. मी हे आत्ताच घेतलं आहे, लॉरियलचं एक कन्सिलर घेतलं आहे मी. अगेन नॉट ब्रँड एन्डॉर्समेंट ऑर एनिथिंग. मी जे रेग्युलरली वापरते आहे सध्या तेच मी तुम्हाला सांगते आहे. बरं, मला माहीत नाही आणि माझे डोळे असे तिरळे वगैरे दिसत आहेत का, पण मी इकडे बघते आहे कारण इथे आरसा आहे आणि मी आरशावर तुम्हाला चिपकवलं आहे. आणि इट वॉज अ शॉर्ट. मी जनरल हे विकत घेतलं, म्हणलं बघूयात हे होणार आहे की नाही आपल्याला सूट. पण तुम्ही मला वाटतं मॉलमध्ये वगैरे जाऊन किंवा तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन जिथे ट्रायल होते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या स्किन टोननुसार. ब्रश वापरायला मी आत्ताच सुरुवात केली आहे. मी आधी हाताने मेकअप करायचे पूर्ण. आत्ताच मी म्हटलं जरा ब्रश वगैरे वापरून बघूयात काय वाटतंय आपल्याला. आणि मला कोणीतरी सांगितलं की असे जे लिक्विड बेस्ड हे जे बेस असतात किंवा कन्सिलर असतात, इट्स बेटर की आपण ते ब्रशने लावावेत. काय वाटतोय का फरक? त्यांच्या खाली थोडंसं छोटू ब्रशने वगैरे फिरवायला लागतं. मी व्यवस्थित अभ्यास करून येईन याच्यासाठी, सो दॅट मी तुम्हाला अजून गोष्टी सांगू शकेन अबाउट मेकअप. आत्ता मी आमचे सेटवरचे मेकअप दादा वगैरे हे कसं करतात किंवा ते ब्रशचा वापर वगैरे कसा करतात, कधी काय यूज करतात, हे सगळं बघून 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 मी सुद्धा मेकअप शिकली आहे. आय डोंट थिंक इट्स अ रॉकेट सायन्स, बट डेफिनेटली आपल्याला त्यामध्ये पण भरपूर ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. भरपूर शिकण्यासारखं आहे मेकअपमध्ये. मला खूप लोकांनी असं सांगितलं की तू अशी रॉ नको ग व्हिडिओज करत जाऊ आणि जरा मेकअप वगैरे करत जा. त्यामुळे मला जरा मिनिमम मेकअप कसा करायचा किंवा ज्याने आपण जरा नॅचरल लुक येईल हे कसं ठेवायचं ते मी जरा म्हणलं शिकूयात. लाईट खूपच कमी आहे यार, पावसामुळे जे काही ढगाळ वातावरण झालंय त्यामुळे लाईट खूपच कमी आहे. आय डोंट नो, मी डॅब डॅब करते मला माहित नाही. कॉर्नरला तर लावायचं.
जसं की मला माहीत असलेल्या काही गोष्टी 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतेय. मला खूप आवडेल जर तुम्हाला माहीत असलेल्या काही गोष्टी तुम्ही मला सांगाल, सजेस्ट कराल. एकदम हलकं. मी अख्खं ब्लश असं उई असं लावायचं. बर्फामुळे स्किन जळू शकते हे जरा नवीनच होतं माझ्यासाठी. आय थिंक दिस इज ओके. खूप पण नाही करायचं असं म्हणत म्हणत मी ब्लश इतका लावते की म्हणजे बाई. मी हा लावतीये. मला खूप लोकांनी विचारलं की तुझ्या ओठांना काय झालंय, काळे का दिसतात. मी 7वीत होते ना तेव्हा, म्हणजे ॲक्च्युली लहानपणापासूनच मला खूप उष्णतेचा प्रॉब्लेम आहे आणि मला खूप थंडीमध्ये वगैरे माझे ओठ खूप उलायचे. तर मला अशी सवय होती, आणि ज्यांना कोणाला हे जाणून घ्यायचं असेल, मला अशी सवय होती की असं करून मी हे करायचे, म्हणजे ते ओठ उलायचे, ते पोपडे निघायचे सगळे असे ओठांचे, तर मी सारखी जीभ लावायचे, सारखी जीभ लावायचे. सारखी जीभ लावल्यामुळे माझे ओठ काळे झाले. छान सिंपल क्यूट लुक. खूप तामझाम नाही, काहीच नाही. मी डोळ्यांचा पण खूप मेकअप करत नाही. मला ॲक्च्युली आयलायनर लावता येत नाही, त्यामुळे मी अवॉइड करते. आणि मग इट टर्न्ड आउट की मला म्हणजे चांगलं दिसतंय विदाऊट आयलायनर मी. तर मी अशी होती की ओके ठीक आहे, कूल. तो एक खर्च वाचला म्हणलं. आत्ता रिसेंटली कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला, उर्मिला निंबाळकरचा मी व्हिडिओ पाहिला, आणि मला असं वाटायचं की माझेच आयब्रोज असे काय आहेत. तर तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये, यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं की जगात कुणाचेच असे करेक्ट आणि सेम सिमिलर नसतात आयब्रोज. तेव्हा मला असं झालं, हुश, ठीक आहे, आपण एकटेच असे नाही आहोत की फॉल्टी आहोत. मग मी नंतर ऑब्झर्व करायला लागले लोकांचे आयब्रोज. आणि हां, आपले 300 सबस्क्रायबर्स झालेत. सो मला त्यासाठी पण तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. माझं एक नख मिसिंग आहे, कारण याला 25 डेज झालेत आता, आणि खूप चालली आहेत ही नखं. आणि मी असं नाही म्हणणार की आय एम नॉट एन्डोर्सिंग, कारण माझाच ब्रँड आहे यार, नखरेल नेल्स बाय गौरी, आणि चांगले आहेत हे. सो हे एक नख पडलं कारण हे छत्रीत अडकलं. ओरिजिनल नखाला काही नाही झालं. इफ यू कॅन सी, जे लोकांना खूप होतं बरेच वेगवेगळे नेल्स केल्यानंतर, ते काही झालेलं नाहीये. 19 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. बरं, मी एडिट पण शिकतीये हळूहळू. असं व्हॉट डू यू थिंक, हे असे होतात. मी क्लचर वगैरे लावलं की ते आपोआप आकार घेतात, आणि वाढलेत आता. मला वाटतं आता कापायला आलेत. तुम्हाला काय वाटतंय? काही सजेशन्स असतील तर प्लीज लेट मी नो. तुम्हाला अजून काही या व्हिडिओजमधनं काही इन्फॉर्मेशन हवी असेल, खूप पर्सनल इन्फॉर्मेशन नाही माझी, तेवढं नका विचारू. पण जर अजून काही वेगळी इन्फॉर्मेशन हवी असेल अबाउट मे बी ब्रँड्स किंवा प्रोडक्ट्स मी जे वापरते ते, तर प्लीज मला सांगा. मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून वेगळे कशा टाईपचे व्हिडिओज तुम्हाला पण बघायला आवडतील हेही मला सांगा. अँड ओके, 21 मिनटं झाले. बाय बाय. खूप मोठा व्हिडिओ केला आहे, बट आय थिंक दिस इज गुड.